काही बोलायचं असतं हे तुला कळत नाही. वाक्याचं चित्र काढता येतं. खोटं वाटतंय? पटकन सांगतो. काय? कोणीही चित्र काढेल असं वाक्य सांगू? आपले बुवा गाढव आहे असं चित्र काढायचं. किती सोपं आहे. तसं एकाच देवात हे तिघ आहेत हे बोलण्यासाठी केलेली मूर्ती. म्हणून एकनाथ महाराजांनी स्वच्छ सांगितलं, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा काय पहा दिसत नाही, जाणा. हे दिसत नसतं, हे तू जाणून घ्यावं म्हणून चित्र काढलंय पंप्या. पण आपल्याकडे सगळे तसंच दिसलं पाहिजे. पाहिजे चल रस्त्यावर. रस्त्यावर असं दिसेल. हो, स्कूटरवरनं कोणी टेबल शीट येत असताना दिसला, एक दगड घे, त्या स्कूटर पुढे टाक, पुढचा काचकन ब्रेक दाबल. आणि का ब्रेक दाबला? हा एक हिकडून बघल आणि एक हिकडून बघल. बघ दिसतंय का नाही? 3 डोके दिसलं का नाही? दर्शन दिलं का नाही तुला? 6 हात, ते 3 स्कूटरवर आहेत, पाय 2च, पाय 2च. तर तसं दिसलं का नाही? आता 3 खाली उतरल्यावर तुझं आपली गॅरंटी दर्शनापुरती होती. पुढची जबाबदारी तुमची तुम्ही घ्यायची. काय ओके आपलं हेडपटासारखं काहीतरी हट्ट करायचे, काहीतरी करा. मग त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा दिसतो असं काय नाही दिसत, तो जाणायचा असतो. तसं त्या देवी मागे हे 6 हात आहेत हे जाणून ती अष्टभुजा कशी प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला बोली. त्रिविध तापाची करावया झाडे, त्रिविध तापाची करावया भक्तला बोली. भक्तला बोली पावशी निर्वाणी. आयुषा जोगवा 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 वैत सारोनी माळ मी घालीन, हत्ती बोधाचा झेंडा मी घेईन. वैत सारोनी माळ मी घालीन, हत्ती बोधाचा झेंडा मी घेईन. हे जर हितवारीशी मी जागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. आईचा ऐसा जोगवा मागून ठेवला, जाऊन महाद्वारी नवसम्या फेडला. ऐसा जोगवा मागून ठेवला, जाऊन महाद्वारी नवसम्या फेडला. एक जनार्दनी देखिला देखिला, एक जनार्दनी देखिला देखिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला, चुकविला. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा 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 मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन, जोगवा मागेन, जोगवा मागेन. जगदंबा माता की जय. सिंहावर आरूढ झालेली भवानी तिनं पहिली आज्ञा काढली, मी युद्धाला जायचं. आणि बाकीच्या देवांच्या बायकांनी काय हळदी कुंकू करायचं काय? आय वॉन्ट ऑल. आणि असं वर्णन आहे बरं सप्तशतीत. इंद्राची पत्नी आली, लक्ष्मी आली, इंद्राणी, सगळ्या देवांच्या स्त्रिया आणून उभ्या केल्या. पहिलं स्त्री सैन्य निर्माण. 33% वगैरे नाही, 50%. अर्धांग आहे ते.
ते दुबळं पडलं की अर्धांग. जबरदस्त सैन्य. या ठिकाणी एक गोष्टीचा त्रास होईल की देवीचा सत्कार करताना तिला अनेक गोष्टी जशा देवांनी दिल्या, त्या सत्काराच्या यादीत मदिरा पिण्याचे एक भांडे आलेले आहे. सुरापात्रम. घाबरायचं नाही. ती युद्धाला चाललीये, तीर्थयात्रेला नाही. आणि आजही ज्याला हाराकारी म्हणतात, ज्याला निर्णायक युद्ध म्हणतात, अशा भयानक युद्धाला पाठवताना आजही सैनिकांना किंचित अल्कोहोल ड्रग आवश्यक असतो. कोणतीही गोष्ट चांगली का वाईट हे त्याच्या हेतूवरून, परिणामावरून आणि प्रमाणावरून ठरवावे लागते. अन्यथा प्रमाणाबाहेर गेलं तर अन्न सुद्धा विषच आहे, आणि प्रमाणात असेल तर विष सुद्धा औषध आहे. पण आमच्याकडे सगळे बडबडायला तयार. काय देवी पण दारू पितीये, राम पण दारू पितोय, कृष्ण पण दारू पितोय, असं कोणी बोललं की कणकण कांचलात लावायचे म्हणायचं फोकणे. ते दारू पिऊन रावण मारतात, बायको नाही. तू 4 बाटल्या पी आणि जा की पाकिस्तानच्या सीमेवर मारायला. तुला कोण नाही म्हटलं होतं? दारू पिण्याचं बाकीचं बघता काय? गटाराच्या कड्याला लोळत बसलेलं नाही 31 डिसेंबरला ते. तिने एका सुरापात्रामध्ये थोडं सुरापान केलं तर महिषासूर संपवला. जिंकून पडलेलं नाही कोण रस्त्यात. ज्याला पचवायची ताकद आहे त्याने विष पण प्यावा, आम्ही कुठं काय म्हणलो. पण उगाच काही ताकद नसताना आम्ही 2 बाटल्या पितो. पिंप पी, लवकर मर, बरं लोकसंख्या कमी झाली तुझ्यासारखीची. पण देवाचा पराक्रम बघायचा नाही, चरित्र बघायचं नाही, त्यातलं तेज बघायचं नाही. ते दारू पित. ते जसं कावळ्याची नजर फक्त जखमेत चोच कुठं मारता येईल तेवढीच असते, तशी दुर्दैवानं आमच्याकडच्या विद्रोही साहित्य नावाच्या प्रकरणात फक्त कावळा जसा दुसऱ्या पक्षांची टाकलेली घाण उचलायला बसलेला असतो, तसे ते सारखी घाण कुठं सापडते आणि मला चोच घालायला कुठे मिळते हेच बघत बसतात. जाऊ दे. पण त्यांचा विषय झाला की कीर्तनात आपलं तोंड घाण होतं. आपलं ठरलं का नाही, आपण काही बोलायचं नाही. ओघातलं तर सांगायचं पण बोलायचं काही नाही. ते काही साहित्य हवे, गटार गंगा सगळी बोंबलायची. तुम्हाला देवांचं काय कळलं होतं? देवांच्या इतिहासामध्ये हा एक सुवर्ण पर्वाचा विषय होता. 9 दिवस नवरात्र युद्ध झालं. एक शंका शेवटची. कथेत असं लिहिलंय, महिषासूर आधी सिंह झाला, त्या सिंहाला मारला, मग महिषासूर हत्ती झाला, मग हत्ती मारला, मग महिषासूर रेडा झाला. मुळात रेडा याचंच प्राकृत रूप महिष असं आहे. महिष म्हणजेच रेडा, म्हणजे रेड्यासारखा माजलेला असुर. या अर्थीच महिषासूर नाव, म्हणून त्याच्या बहिणीचं नाव म्हैस आणि तिच्या भावाचं नाव महिषा. तो म्हैशीचा महिषा. मुद्दा असा आहे, सिंह झालेल्या महिषासुराला जर मारला तर हत्ती होण्यासाठी महिषासूर जिवंत कसा? हत्ती झालेल्या महिषासुराला मारला, मग तो रेड्या होण्यासाठी जिवंत कसा? म्हणजे सिंह, हत्ती ही त्या आकाराची यंत्र आहेत. हा आत बसून ती ऑपरेट करतो, तो वेगळा शिल्लक राहतो आणि ते यंत्र तो वापरतो. हे केव्हा सिद्ध झालं? शेवटच्या क्षणाला, जेव्हा रेडा झालेला महिषासूर देवीच्या सिंहानं त्याच्यावर आरूढ होऊन पंजे फाडून काढला, रेड्याचं डोकं तोडलं आणि आजही चित्र बघा, ते तुटलेल्या डोक्यातून महिषासूर बाहेर पडायला लागला.
म्हणजे महिषासूर वेगळा राहत होता. तुटलेल्या रेड्याच्या डोक्यातनं महिषासूर बाहेर पडत होता, पळून जायचा प्रयत्न करत होता. अशा वेळेला देवीने घाप दिशी त्याचे केस धरले आणि विचारलं, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल दरे साथ. काय करू सांग, करू का गांधीगिरी तुझ्याबद्दल? अतिरेक्यांची शस्त्र ज्यांनी लपवली त्या संजय दत्तना आपल्याला गांधी शिकवायची, आणि गांधींचं तत्वज्ञान संजय दत्त शिकवतो म्हणून सगळ्या पेपरवाल्यांनी मॉम हा हा काय संजय दत्त काय ती गांधीगिरी. मग गांधीगिरीची जी लाट पडली, मग काही वाईट करणाऱ्या माणसाला गुलाबाचं फुल नेऊन द्यायचं, किती छान वाईट करता, अशी गांधीगिरी सुरू झाली. पण त्याला काही मर्यादा आहेत हे तेव्हाच कळलं जेव्हा अफजलच्या बाबतीत गांधीगिरी झाल्यावर राग आला. मग गांधीगिरीच करायची तर मग अफजलच्या बाबतीत सरकारनं तर तेच केलं, फक्त पुष्पगुच्छ द्यायचं राहिलंय की चांगले हल्ले केले तुम्ही, अजून चांगले व्हायला हवेत. त्यासाठी परत जायचं असेल तर आमच्या केंद्रीय मंत्रालयातल्या मंत्र्याचं विमान असतंच अतिरेक्यांना सुरक्षित सोडायला तिकडं. मग का राग येतोय? घरातली भांडणं सोडवायलाच फक्त गांधींचे मार्ग उपयोगी पडतात, कारण घरातल्या लोकांना एकमेकांबद्दल माया असते, प्रेम असतं. म्हणून कोणी उपोषणाला बसला तर त्या उपासाचं आपल्याला वाईट वाटतं, अरे ह्याला नको उपास पडायला माझ्यासाठी. पण हे शरम असलेल्या लोकांसाठी आहे. बेशरम माणसांसमोर जर गांधीगिरी केलीत तर ती आयुष्यात कधी फळाला येत नाही. म्हणून कारगिलवर युद्ध झालं तेव्हा भारत सरकारला तिथे मिलिटरी पाठवून गोळ्या घालण्याची सावरकरगिरी करावी लागली. गांधीगिरीनं नाही भारताला विजय मिळाला. तिथं काय पुष्पगुच्छ घेऊन गेला तर काय कारगिलच्या सैनिकांना देण्यासाठी? काय वर थोबाड करून सांगता? अरे बोलत तर राग येतो. आपलं ठरले काही बोलायचं नाही, मुद्दा सोडायचा नाही. शरम असलेल्या लोकांसमोर गांधींचा उपाय चालतो, बेशरम माणसांसमोर सावरकराचा उपाय घ्यावा लागतो, देवीचा उपाय घ्यावा लागतो, समर्थांचा उपाय घ्यावा लागतो, छत्रपतींचा उपाय घ्यावा लागतो. अफजल खानाला कोणी पुष्पगुच्छ देऊन स्वाऱ्या बंद होत नाहीत, तिथं वाघनख चालवायला लागतं. आणि शेवटचा राहिलेला मुद्दा, आमच्या शाळांमध्ये अलीकडं अर्ध्या हळकुंडाचे फुकटचे विद्वान यायला लागलेत आणि ते मग पोरांना शिकवतात, बंडू हिंसा चांगली का अहिंसा चांगली? हे पुढचट बोलते बघा. मग मुलं अहिंसा, मग यांनी सांगायचं मग जी देवी सारखी हिंसा करते, जो राम हिंसा करतो, कृष्ण हिंसा, असल्या देवांना मानणं म्हणजे आपण हिंसक असणं होईल का नाही? म्हणून तर टीव्हीवर मालिका आणली आहे रावण. रावणाला मोठा ठरवायचा म्हणजे राम मूर्ख असतो. रामाला सरळ तुम्हाला मूर्ख म्हणता येत नाही म्हणून तुम्ही रावणाला उचलायला बघताय वे. असली तर हलकट दूरदर्शन परंपरा चालली आहे. अकबराला श्रेष्ठ ठरवायचा दूरदर्शननी म्हणजे राणा प्रताप मूर्ख ठरतो आपोआप. कशाला उगाच एवढ्या चांगल्या माणसाला कशाला मारायला गेला म्हणजे राणा प्रताप मूर्ख झाला. दी ग्रेट औरंगजेब म्हणून पुस्तकं लिहायची, औरंगजेब ग्रेट होता म्हणजे शिवाजी मूर्ख ठरला, उगाच कशाला विरोधात गेलास? आमच्या माणसांना मूर्ख ठरवण्यासाठी कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती टाकून दूरदर्शन आमचं अदूरदर्शन करायला बसलो. पण दुर्दैवाने इतिहास महामंडळ सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेत नाही की तुम्ही दाखवल्यामुळे लोक हे खरं मानतात, तर खरं दाखवा, खोटं दाखवाल तर मारून काढू. पण एवढी ताकद भारत सरकारच्याही दमदाटीत शिल्लक राहिली नसेल तर काय करावं? वाईट वाटतं. निर्बलतेच्या कुठल्या पायरीपर्यंत अजून जायचं राहिले? रामाच्या भक्तांची संख्या एवढी मोठी आहे, कृष्णाच्या भक्ताची संख्या एवढी मोठी आहे, पांडुरंगाच्या भक्ताची संख्या एवढी मोठी आहे, तरी या देवांना शिव्या घालणारे धड तोंडानी धड दातानी जिवंत आहेत.
अशा वेळेला माणसं म्हणतात, अरे काय उपयोग तुमच्या कृष्ण भक्तीचा, कृष्णाला शिव्या घालणाऱ्या माणसाला तुम्हाला उत्तर देता येत नाही. कृष्ण राम हा किमान धार्मिक तरी विषय आहे. पण वाईट असं वाटतं, राम आणि कृष्ण देवी हिंदूंच्या दैवतांना कोणी शिव्या घातले तर त्याच्यावर कारवाई होत नाही. हे जितकं वाईट, त्याही पेक्षा वाईट भारत मातेचं नग्नचित्र काढून ज्यांनी विटंबना केली अशा एका चित्रकाराला भारत सरकार साधं अटक करायचं धाडस दाखवत नाही. काय तुमचा नैतिक अधिकार आहे तिरंगी झेंड्याला हात लावायचा? काय तुम्हाला अधिकार आहे 26 जानेवारीला येऊन उभं राहण्याचा आमच्या तोंडासमोर? पण हा तर धर्माचा विषय नाही, हा सेक्युलर विषय, हा राष्ट्राचा विषय आहे. आणि पुन्हा तो हुसेन सारखा मनुष्य स्वच्छपणे सांगतो की असं चित्र काढल्याबद्दल हिंदूंच्या भावना दुखावल्या असतील तर मी का? भारत मातेचं नग्न चित्र काढल्यावर फक्त हिंदूंच्या भावना दुखतात? या वाक्याचा नाही निषेध केला मुस्लिम संघटनांनी ते की आमच्याही दुखल्या आहेत, आम्ही याला सर्वात बाहेर काढू राष्ट्राची घाणेरडी चित्र काढल्याबद्दल? नाही करत आहेत कोणी, असं लक्षात ठेवा. भारताची काळजी इतरांना अब्रूची नाही, रांडेसारखं स्वतःला मिळणाऱ्या पैशाची काळजी आहे हरामखोरांना. हेच लायकी सगळ्यांची. ना ख्रिश्चन संघटनांनी या गोष्टीचा विरोध केला की आमच्याही भावना दुखल्या आहेत भारताचं हे चित्र काढल्याबद्दल, आम्ही लाथेनं मारू या माणसाला. त्याला संरक्षण देण्यासाठी परदेशात नेऊन ठेवलाय हरामखोराने सांगतो. इतकं भडभुंजे पण आमच्यात का यावं? याचं कारण एक, देवीचं नवरात्र, देवीची सप्तशतीची कथा ऐकली, पूजली, पण कार्यात काही आणली नाही. या एका चुकीमुळे ह्या सगळ्या त्रास होत आहेत. तेवढी चूक सुधारली की असं परत होणार नाही. उलट देवीच्या नवरात्रात तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे, आता ही सगळी देवीची जी रूप आहेत, छोट्या छोट्या मुली आहेत, अरे त्यांचे हे छोटे छोटे सगळे भाऊ आहेत, आज ना उद्या पुढच्या वर्षापर्यंत त्या दोघांना असं तयार करायचं की काय कोणा महिषासुराची टाप लागली आमच्या पुढे उभं राहायची. व दुर्दैवाने त्याचं प्लॅनिंगच नाही. नवरात्रातला उपयुक्त उद्योग एकच, डिस्को दांडिया, ढिंगी टिकी, सगळे नाचे. लोकांना राग येतो, आम्ही नृत्य केलं म्हणून नाचे म्हणू नका. कृष्णाने सुद्धा रासक्रीडेत नृत्य केलेलं आहे, गणपतीनं सुद्धा नृत्य केलेलं आहे, नवरात्रात देवीनं सुद्धा नृत्य केलं. वाकू नको, सरळ उभा राहा. का येड्या, त्या सगळ्यांनी राक्षस मारल्यावर नृत्य केलंय, तुझं काय? तू महिषासूर मार मग नाच ना. इथं गल्लीतले आणि सगळीकडचे महिषासूर रस्त्या रस्त्याला त्रास द्यायला उभे, याचे एकाच थोबाड पोडायची ताकद आमच्या घरातल्या एका पोराच्या अंगात आपण देत नाही. टिपरे घेऊन नाचण्यात काय कौतुक दाखवता? बोलत तर राग येतो, आपलं ठरलं बोलायचं नाही. पण शेवटी चूक समजून घ्यायला नको का? 4 गुंड कोणीतरी शाळेमध्ये घुसतात, 10वीच्या परीक्षा देणाऱ्या पुरीच्या अंगावर रॉकेट लागतात, तिला पेटून जाळून टाकतात, घरी निघून जातात. अरे विद्येच्या प्रांगणामध्ये अशा भयानक हिंसा घडतात, काय तुमच्या आमच्या पोरींचा भविष्य आहे मला सांगा. पण असं दिसत असताना सगळ्या मुलींच्या शाळेत बुवा किमान पोरींना .22 रायफल उडवायला शिकवले. छे, नवरात्रानिमित्त स्पर्धा, चमचा लिंबू, आणि काही स्पर्धा, तर मग रेकॉर्ड डान्स. आणि त्या रेकॉर्ड डान्सचा आईबापांना काय कौतुक, आपली बुवा आमची चिंगी 6वीत आहे, काय नाचलीये निंबुडा निंबुडा निंबुडावरती. त्या आईबापाला सांगायला लागतं, निंबुडा निंबुडा गाणं मला डोहाळे लागलेत, लिंबू आणून दे, या अर्थाचं आहे. आणि हे तुमची 6वीतली पोरगी नाचली, आणि ते सुद्धा तुम्ही देवी समोर बेशरम नाच केले. कधी रे तुम्हाला अकला यायच्या? हिंदी सिनेमे मुसलमानही बघतात, हिंदी सिनेमे ख्रिश्चनही बघतात,
हिंदी सिनेमातली गाणी सगळ्यांना आवडतात, पण एवढ्यासाठी ईदच्या पवित्र दिवशी मुसलमान देवासमोर कधीही सिनेमाची गाणी लावत नाहीत. नाताळच्या पवित्र दिवशी ख्रिश्चन कधीही चर्चमध्ये सिनेमाची गाणी लावत नाहीत. मला आवडतात गाणी, माझ्या वाढदिवसाला घरी लावायची, देवासमोर नाही, दैवतासमोर नाही. इतका धर्माचा विवेक मुसलमान ख्रिश्चनांसारखी माणसं ठेवू शकतात. कमरेचं सोडायचं फक्त हिंदूंनी ठरवायचं काय? का नाही आमचं सरकार नियम करू शकत? आमचे धर्माचार्य सांगू शकत गणपतीची आरास आहे, गणपतीची मिरवणूक आहे, फालतू गाणे नाही चालणार. नवरात्रामध्ये देवीची मिरवणूक आणि रेकॉर्डवरती गाणं चोली के पीछे क्या है, तुझ्याच आईचं दूध आहे हे तुला कळत नाही. त्याची अशी घाणेरडी जाहिरात करून पैसे मिळवायला बसतोस. कुठल्या जन्माचं पाप फेडायला उभायस? ना देवीचा पराक्रम, ना भगवंताचं चरित्र, ना शील, नको त्या गोष्टी चालतात. फार महत्वाचं आहे महाराजा. म्हणून पुढच्या काळामध्ये देशातला आतंकवाद संपावा अशी खरंच इच्छा असेल तर अतिरेक्याला तोंड देता येईल इतका पराक्रम करू शकणारी आमची पिढी निर्माण करणं हा एकच त्याला पर्याय राहतो. ते करण्याला जितका उशीर तितका पराभव आपला चालू राहणार. याचा अर्थ पुण्य संपादन करू नये असं नव्हे. व्रत करावीत, वैकल्य करावीत, नाम गावं, अभंग गावेत, आध्यात्मिक उन्नती करावी. पण अशा आध्यात्मिक उन्नत माणसांच्या विजयासाठी शस्त्राचा सराव, सामर्थ्याची आराधना तुमची आमची कायम पाहिजे. पुढे हनुमान जयंतीचा उत्सवाला आपल्या पोरांमध्ये सूर्यनमस्काराची स्पर्धा लावा, कुस्तीची स्पर्धा लावा. बाळ्या येतच का रे मारुतीला? की आमचा बाळ्या सुरू. इकडून फुंकर मारली तर तिकडे उडशिल्ल्या का? मला खोबरं चालत नाही, मला गोळ पचत नाही, जगतो कशाला? अरे खा ना मेल्या, काय खायचं तुला ते? लक्षात घ्या, राम कार्य हनुमंताची तब्येत आल्याशिवाय नाही जमायचं. कृष्ण कार्य अर्जुनासारखं युद्ध केल्याशिवाय नाही जमायचं. म्हणून आज पूर्वरंगाचा शेवट असा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. नुसता नामधरः नाही चालणार, नुसता सिद्ध तो धनुर्धरः विथ वेपन विथ पॉवर ही मस्ट बी देअर. तत्र श्रीर विजयोर भूती, तिथं नक्की विजय होणार. तेव्हा सामर्थ्याने आमच्या सत्याचा, मांगल्याचा, चरित्राचा विजय करण्यासाठी ज्याने ज्याने देवीच्या समोर हे योगदान दिलं त्यातलं एक चरित्र आपल्याला ऐकायचं. कारण असा पराक्रम करावा असं वाटलं पाहिजे. कारण आपण देवीला माता म्हणतो, अरे आपली आई अशी पराक्रमी आणि आपण झुरळाला घाबरतो. घरात उंदीर शिरला तर बाई कपाटावर. देवीचे भक्त का ग बाई? माझ्या आईची मला श्रेष्ठता नको सांभाळायला? मी एका मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला सांगितलं, म्हणलं असं काहीतरी तुमच्याकडे प्रोजेक्ट घ्या ना, बंदुकाचा, लाठी काठीचा. त्यांनीच मला सांगितलं, ईश बायकांनी काय मारामारी करायची? त्यांना म्हणलं बाईने मारामारी केली म्हणूनच नवरात्र आहे. आणि ह्या दिवशी ह्या आम्हाला सांगतात बायकांनी काय मारामारी करायची. स्त्रियांच्या युद्धाची सवय सोडवली म्हणून दुर्दैवाने चित्तोडावर राणी पद्मिनी सारख्या सती सावित्रींना जोहार करून स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं, जळून जावं लागलं. आम्हाला दुष्टाची निराशा करता आली, निर्दालन नव्हे. याच ऐवजी ही युद्धाची सवय जर राहिली असती तर पद्मिनीनं ठरवलं असतं, नाहीतरी मरायचंच आहे तर खाली उतरू आणि शत्रूच्या सैन्यातली 2 माणसं मारून मग मरू. अरे खाली सैन्याचा वेढा होता 10,000चा, वर जळून मेले 25,000.
फुकट नाही मरायचं, मारल्याशिवाय नाही मरायचं, फक्त मरणासाठी नाही, शत्रू मर्दनासाठी मी आहे, ही भावना स्त्री वर्गामध्ये उभीच करायचं थांबलं. जेव्हा ती उभी केली तेव्हा जिजाऊंसारखी राणी निर्माण झाली. ज्या शिवछत्रपती पन्हाळ्यामध्ये अडकले म्हटल्याबरोबर तलवार घेऊन उठल्या, मी युद्धाला येते, ही ताकद आहे मासाहेबांची. साहेब दुर्दैवानं अशा मासाहेब आमच्याकडे सिनेमात दाखवतच नाही. सिनेमामध्ये युद्ध सुरू झालं की हिरोईनचं काम एकच, कोपऱ्यात उभं राहून मांजराचे आवाज काढायचे, म्याव प्याव, तू ये की मेले मारामारीला. तिथं बोरून शिकलंच नाही नो. याचा अर्थ घरात हे करावं असं नाही. हा राष्ट्रीय युद्धाचा विषय चाललाय. मी आधीच सांगितलं, घरातली भांडणं गांधी बाबांच्याच मार्गाने सोडवायची, ती ह्या देवीच्या मार्गाने सोडवायला जायचं नाही. नवरा रागवला काठीच काढते, ऐ बाबी, हे घरासाठी चाललेलं नाही, एवढं कळलं पाहिजे. घरातलं शस्त्र ठरलेलं, आज मी रुसून आहे, ते घरात काय, जे घरातलं ते घरात ठेवा, बाहेरचं आहे ते बाहेर. दोन्हीचा विवेक करता आला पाहिजे. बाहेर त्याच वाहना घातल्या आहेत, स्वयंपाकघरात तेच, अशा माणसाला येडा म्हणतात. त्यामुळे युद्धाचा नियम घरातल्या युद्धासाठी नाही. घर जिंकावं प्रेमाने आणि राष्ट्र जिंकावं शक्तीनं, एवढा विषय आज जरी थांबवला तरी पुष्कळ. मारे धोसा सारे देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा. जगत जननी, जगत जननी, जगत जननी, महिषासुर मर्दिनी दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा, भजो दुर्गा, भजो दुर्गा. जगदंबा माता. स्वर्गीय धुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आजच्या या 4थ्या दिवसाच्या कीर्तन महोत्सवात राष्ट्रीय कीर्तन सम्राट चारुदत्त ताफळे यांचं स्वागत करतायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम भाऊ खटोड. मी व्यासपीठावर गौतम भाऊंना निमंत्रित करतो. त्याचप्रमाणे माननीय विलासरावजी बडगे व्यासपीठावर येतील. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार अशोकरावजी देशमुख प्रतिष्ठानचं सन्मानपत्र गौरवपत्र महाराजांना देतील. आपण सगळ्यांनी व्यासपीठाकडे यायचे. रोटरी क्लबच्या वतीनं सुनीलजी ओपळकर व्यासपीठावर येतील. हो, गोबा चपळगावकर साहेब महाराजांचं पुष्पहार घालून स्वागत करतायत. तिकडे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. या कीर्तन उत्तर रंगानंतर लगेचच सेवा गौरव पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होणार आहे. शुभम खटोड महाराजांना पुष्पार्पण करतोय. लवकर रतनलालजी नहार साहेब महाराजांना पुष्पहार अर्पण करतील. ॲडव्होकेट विजयकुमारजी देशपांडे महाराजांना पुष्पहार अर्पण करतील. विजयकुमारजी देशपांडे. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विजयकुमारजी देशपांडे. मी सुशीलजी खटोड यांना विनंती करतो, आपण व्यासपीठाकडे या. सुशीलजी खटोड, विजयकुमारजी देशपांडे. रतनलालजी नहार साहेब महाराजांना पुष्पहार अर्पण करतायत. राणी झाशीची महाराणी लक्ष्मीबाई, ज्या चरित्रासाठी आपण आतुरलेले आहात त्या चरित्राला थोड्याच वेळा सुरुवात होते. कीर्तन पुढे चालू.
सगळेजण हार घालतायत. पण हे फुलांचे आणि मण्यांचेच आहेत म्हणून बरं आहे. कोकणामध्ये गेलो होतो, काही लोकांना इतकी हौस, पहिल्या दिवशी सुपारीचे हार आणले. 108 सुपाऱ्या हारात, म्हणजे बालाजीच केला. इथं एक, इथं एक, इथं एक, अशा अख्ख्या सुपाऱ्या. मग ते बघितल्यावर दुसऱ्याच्या अंगात आलं. म्हणलं मी का गप बसू. त्यांनी दुसऱ्या दिवशी नारळाच आणला. इकडं 5 नारळ, इकडं 5 नारळ, मध्ये 11वा नारळ. वा वा आपला. मी त्या दिवशी जाहीर केलं, फणसाची बाग असलेल्यांनी येऊ नये. काय माझ्या माणसाचं कराल काय. पण हे कमीच पडलं म्हणून नांदेडला कीर्तनाला गेलो. तिथे पाचलेगावकर महाराजांचे एक शिष्य आले होते, गोविंद गुरुजी. खामगावला पाचलेगावकर महाराजांचा मोठा आश्रम, मुक्तेश्वर आश्रम. ते सर्पयोगी होते. आपले 40 वर्ष त्या आश्रमात जाऊन कीर्तन करत. पण त्यांचा दांडका हाच असे, तिथं बुवा कोण येणार हो का, हार नाही साप घालणार गळ्यात. म्हणजे मग पाचलेगावकर घालायचे साप गळ्यामध्ये, असं ते साप घालून आणायचे. अर्थात काय त्याच्या मागे शास्त्र आहे, विज्ञान आहे का, विज्ञाना पलीकडची सिद्धी आहे, कल्पना नाही. पण गळ्यात घातलेला साप मी स्वतः पाहिलाय की आपळेबुवांचं कीर्तन होईपर्यंत तो तिथंच म्हणजे तसाच राहणार. बुवा म्हणले होते, असं खाली निघून कुठं गर्दीत घुसला तर महाराज तिथून सांगायचे, मी सांगेपर्यंत तो खाली येणार नाही. पण ते सांगायचे हा विनोद विषय बाजूला जाऊ, पण ते दिसायचं, ते खरंच वळवळायचं, इकडून तिकडे फिरायचं, पण तो अंगावर खाली उतरायचा नाही काही झाला तरी. आणि हे 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 सांगितलं हे गोविंद स्वामी आपल्याचं, म्हणजे आमच्या वडिलांचं. आज हार बरोबर आणलाय. मी मागल्या उत्सवाला 2 वर्षापूर्वी आलो होतो. तो माझ्या पायापर्यंत हार आणला होता एक, मला अजून आठवतोय. तेव्हाच मी सांगितलं होतं, हा माझ्या मापाचा नाही, माझ्या बापाचा आहे. पण ज्यांनी गोविंद स्वामींना बघितलं त्यांना माहिती होती ह्याच्यापेक्षा उंच होते, 6 फूट उंची होती. त्यामुळे बहुतेक ते फुलवाल्याला सांगितलं आपळेबुवासाठी पाहिजे म्हटल्यावर त्याने त्या मापानं आणला पाहिला. हा आपळेबुवाचा नाही म्हणला, थोडासा शेंडे फळामुळे उंची कमी पडली जर आमचे. म्हणले जर बुटका हरला तर चालते. पण ते नांदेडला गोविंद गुरुजी आले आणि मग सांगितलं, पाचलेगावकरांनी तुमच्या वडिलांच्या गळ्यात साप घातला होता, पुढं काय करताय. मग आता तुम्ही त्यांचे चिरंजीव आणि मी महाराजांचा भक्त. आत्ताच एक धामण पकडून आणली आहे, घालताय का गळ्यात. म्हणलं माझं पुढं कीर्तन होईल असं बघा, बाकी माझा तुमच्यावर काही आक्षेप नाही, कारण ते आत्ताच तुम्ही आणलेलं जनावर आहे. पण ते काढलं पिशवीतनं, घातलं गळ्यात. बरं तसं बहुतेक त्या धामणीला मी अनोळखी माणूस, ती घाबरली. त्यामुळे तिनं तिची शेपटी बरोबर 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 गोंधळली. माझं नरडत दाबलं एकदम, असं गाच कशी आवडलं. गोविंद गुरुजी म्हणले, आपळे बा काय करू काय करू, म्हणजे कीर्तन करू का नको. म्हणले नरड आवडून बसली हो तुमची, ही कोण बाई आहे ती. फोटो काढेपर्यंत राहू दे म्हणले. फोटो काढला, मग धामण त्यांना दिली. काय ते म्हणले, उद्या येऊ का. थांबा. म्हणलं उद्या तुम्ही नाक घेऊन आल्याचा मला त्रास नाही, माणसं उद्या कमी यायला लागली म्हणजे पंचायत व्हायची. ह्यातलं सुटलं पुढे गेलं तर काय करा म्हणतील. असो 5 वेळेला भजन चरित्र भाग सांगू. कालचे परवाचे पेपर सगळ्यांनी वाचलेत, त्याच्यामधले फोटो बघितलेत. ईद देशभरात उत्साहाने साजरी. नमाज पडतानाचा फोटो बघा मुद्दाम, विसरला असाल तर. सगळे गुडघ्यावर बसलेत म्हणजे सगळे गुडघ्यावर बसलेत. सगळ्यांनी टोप्या घातल्या म्हणजे सगळ्यांनी. जाऊ दे लहानच आहे नाही, सगळ्यांनी टोप्या घातल्यात. काही फोटो आहेत ते डोकं खाली टेकलेले आहेत. मग डोकं टेकलं, मग सगळ्यांची डोकी तेव्हा टेकलेली आहेत. असं कुठे दिसतंय का हे काही लोक खाली डोकं टेकलेले आहेत, काही उभे आहेत, काही नुसतंच उभं बोलणारे आहेत. त्यांचा नियमच आहे, ही प्रार्थना आहे, इथे स्वतःचा माज दाखवायचा नाही, न माज. तांगड्या तोडून ठेवील तिथं तो खाली. ख्रिश्चनांची प्रार्थना इतकी सुंदर चालते,
आपल्याकडे भजन करायला सांगितलं ना, असा जर कॅमेरा फिरला तर सगळे टाळ्या वाजवत असतील अशी काही खात्री नाही. म्हणत असतील ते त्याची त्याहून नाही, आणि म्हणत असतील आणि टाळ्या वाजवत असतील तर ते आनंदाने असेल याची खात्री नाही. की किंवा चेहराच असा काहीतरी करायचा की कुठून सांगितलं भजन करायला, आता भजन करूया की काही ताप आहे. आणि टाळ्या वाजवायला सांगितलं की मग हाताला हात लागला तर हाडकं मोडतील अशी. सगळंच मूर्तुकडं. ठणठणीत टाळी वाजवावी, गोड आवाजात भजन म्हणावं. एकच विषय सांगतो भजन म्हणायला. व्यक्तिगत उत्कर्ष व्यक्तिगत उपासनेनं होतो. घराचा उत्कर्ष त्या घरानं एकत्र केलेल्या उपासनेनं होतो. तसं समाजाचा उत्कर्ष समाजाने एकत्र केलेल्या उपासनेनं होतो. समाजातल्या प्रत्येकाने व्यक्तिगत उपासना केली आणि एकत्र येऊन एक उपासना केलीच नाही तर समाज उत्कर्ष नाही. हे वाक्य पटकन कळण्यासाठी सोपं उदाहरण दिलं की पटेल. सगळे मंत्री श्रीमंत असले म्हणून सरकार श्रीमंत असतं असं? त्यांचे व्यक्तिगत उत्कर्ष आहेत, सामायिक उत्कर्ष धरत नाही आपण. कंबाईन खात्यावर काय? आणि म्हणून समाज उत्कर्ष करण्यासाठी आपल्या भजनाच्या उपासनेचं योगदान दिलं तर त्या योगदानाने सुद्धा उत्कर्षाची गती वाढत असते. एवढं योगदान द्यायला हरकत काय? गोड आवाजात छान भजन करूया 5 वेळेला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्या नंतर फक्त पुरुषांनी म्हणायचं हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. आता पुरुषांनी म्हणू नका, माता भगिनींचा आवाज. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र. गोपाल कृष्ण महाराज की जय. इतिहासाचं पुस्तक काढलं की 1857च्या युद्धाची कारणे कोणती असा प्रश्न येतो. लगेच आमचं उत्तर तयार. 1857ला इंग्रजांच्या सैन्यात नोकरी करणारे जे भारतीय सैनिक होते त्यांनी बंड केले म्हणून त्याला शिपायांचे बंड असेही म्हणतात. बंड का केले म्हणजे काय? इंग्रजाच्या नोकरीत
हिंदू सैनिक पण होते, मुसलमान सैनिक पण होते. सैनिकांना काडतुसे देण्यात येत होती. ती काडतुसे दातात धरायची, त्या काडतुसाचे आवरण काढायचे आणि ते काडतूस बंदुकीत भरायचे आणि मग बंदूक चालवायची, असा नियम होता. या काडतुसांचं जे आवरण होतं, त्या आवरणाला इंग्रजाने गायीची चरबी लावायला सुरुवात केली. की ज्यायोगे हिंदूंनी ते काडतूस तोंडात घातले की गायीची चरबी तोंडात गेल्याचे पाप त्यांना लागावे. डुकराची चरबी काडतुसांना लावली की ज्या डुकराला मुसलमान अपवित्र मानतात ती चरबी त्याच्या तोंडात जावी. म्हणून मग शिपाई चिडले आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध केलं. एक सांगू, हे इतिहासाच्या पुस्तकात लिहिले हे चुकलेलं नाही, हे बरोबर आहे, पण हे अपुरं आहे. कारण या युद्धामध्ये इंग्रजांच्याकडे नोकरी करणारे सैनिकच फक्त लढले असं झालं का? नाही झालं. झाशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, अयोध्येचे किंवा आपले दिल्लीचे नवाब बहादूरशाह जफर, ही सगळी माणसं एकत्र येऊन लढली. यांना कुठं काडतुस तोडायची होती? इतकंच नाही तर 1857च्या युद्धाच्या वेळेला जे इंग्रज भारतात होते त्यांनी परदेशी जाऊन आपापले इतिहास लिहिले. तेव्हा त्या इतिहासाच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं, सैनिक तर नव्हेच, खेडे गावागावातली शेतकऱ्यांच्या सारखी माणसं सुद्धा कोयता किंवा काठी घेऊन त्या युद्धात सामील झाली आणि गर्जना करू लागली, मारो फिरंगी को म्हणून. रस्त्यात सापडेल त्या इंग्रजाला कत्तल करून मारायला लागली. नुसते सैनिक नव्हे, सामान्य माणसं सुद्धा त्या युद्धात उतरली होती. मग दुसरा प्रश्न पडतो, या सामान्य माणसांना कुठं काडतुस तोडायची होती? म्हणजे युद्ध फक्त काडतुसांसाठी झालं नाही. युद्धाला आणखीन काहीतरी कारण आहे आणि ते कारण एकच, इंग्रजाचा मुखवटा सेवेचा होता, पण आतलं अंतरंग अन्यायी जुलमी राज्यकर्ते असं होतं. एकाच गोष्टीची आठवण करतो आणि मग तुमच्या लक्षात येईल इंग्रजाचा जुलूम काय ताकदीचा असेल. इंग्रजाला जेव्हा कळलं की आपल्यापेक्षा चांगलं कापड भारतात होतं, कारण भारतामध्ये वाराणसीच्या बाजूला जे विणकर काम करत त्यांची कीर्ती होती इंग्लंडपर्यंत पोहोचलेली की त्यांनी अख्खं शरीर झाकेल एवढं वस्त्र केलं असेल तरी ते घडी करून काड्यापेटीत मावेल इतकं तलम असेल. जेव्हा इंग्रजाच्या लक्षात आलं इतकं चांगलं भारतात व्हायला लागलं तर आपलं कोण खरेदी करणार, म्हणून 1840 साली इतिहासामध्ये हा स्वच्छ उल्लेख आहे की इंग्रजी गव्हर्नरनी हुकूम काढला, हे उत्तम विणकाम करणाऱ्या 2.5 लाख विणकरांचे अंगठे तोडण्यात आले. पुन्हा एकदा भारत सरकार मुद्रित इतिहासाच्या पुस्तकातलं बोलतो, अफळेबुवाची कादंबरी नाही, पण दुर्दैवाने आमच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकामध्ये यातलं काहीही सत्य आणलं जात नाही. त्यामुळं पोरांनाच कळत नाही आपल्या राजकीय नेत्यांना काय गरज होती यांना बाजूला काढायची, तेच कळत नाही. बरं चाललं होतं की ती इंग्रजाचं राज्य. लक्षात घ्या, इंग्रज चांगलं राज्य करत होता असं जर मी सिद्ध करायला लागलो तर मूर्ख कोण? क्रांतिकारक तर मूर्ख ठरतील, पण नेहरू गांधी पण मूर्ख ठरतील, त्याचं काय? मग कशाला युद्ध केलं त्यांच्या विरुद्ध? कशाला काँग्रेस पक्ष उभा केला त्यांच्या विरुद्ध जर ते चांगलीच होती? एक वाक्य फक्त ऐका, ज्या अर्थी युद्धामध्ये सामान्य शेतकरी आणि गावकरी सुद्धा आला, याचाच अर्थ इतक्या लोकांनी चिडून इंग्रजाला मारायला उठावं इतके अन्याय तुमच्याकडून झाले. अन्यायाची परिसीमा झाल्याशिवाय आपल्याकडचा नागरिक कधी मारामारीला उभा राहत नाही. आणि कधीही अशी मोठी मारामारी असेल तर न्यायाधीश सुद्धा विचार करतो, कधीच मारामारी न करणारा एकदम काठी घेऊन कसा आला, म्हणजे याला सहन होणार नाही असा काहीतरी त्रास दिला गेला असला पाहिजे, तुम्ही पुरावे नष्ट केले असले पाहिजेत.
तर हा माणूस उठला नसता. असो, आपल्याला कथा सांगायची झाशीच्या राणीची फक्त. पण माणसं कशी गंमतशीर असतात. आपले कथा काय आहे एवढीच तर आहे का. 1857च्या मे मध्ये युद्ध सुरू झालं. हो. आणि जून मध्ये राणी मेली. विद्वान, इतिहासात फक्त महिने नसतात बघायचे, सालं पण बघायची असतात. इतिहासातच का, रस्त्यावरही सालं बघायची असतात. सालं चुकली की पडायला होतं. 1857च्या मे मध्ये युद्ध सुरू झालं. पण जून महिन्यामध्ये झाशीच्या राणीला वीरमरण आलं ते साल 58, 57 नव्हे. मे 57 ते जून 58 इतका मोठा युद्धाचा कालखंड आहे. एवढा मोठा युद्धाचा कालखंड आहे. काय सांगावं. विषय इतकाच सांगतो की उत्तर भारतामध्ये ब्रह्मावर्त नावाचं एक मोठं क्षेत्र, ज्या ठिकाणी शेवटचा बाजीराव पेशवा त्याच्या आमदानीप्रमाणे राहत होता. इंग्रजांनी बाजीराव पेशव्याकडनं राज्य काढून घेतलं आणि बाजीराव पेशव्याला पेन्शन देऊन ब्रह्मावर्तात ठेवला. तुमचं राज्य घेतल्याबद्दल तुम्हाला पेन्शन, नो टेन्शन, प्लीज डोंट गिव्ह अटेन्शन. आता आम्ही आमच्या तऱ्हेने राज्य करू. ब्रह्मावर्ताला बसलेला बाजीराव तो सैन्य बाळगून होता, शस्त्रागार होतो, तोफा होत्या, हत्तीवरून मिरवणूक काढणं, राजासारखं राहणं, राजवाडे असणं, लोकांनी मुजरा करणं, दरबार भरवणं सगळं होतं. पण हे ब्रह्मावर्तापुरतच ठेवायचं असा इंग्रजाचा हुकूम होता. टॅक्स तुम्ही गोळा करायचा, तर त्यातला इंग्रजांनी किती खायचा हे इंग्रज ठरणार, बाजीराव नव्हे. निर्णयाचे अधिकार आमचे काढून घेतले होते. आणि या बाजीराव पेशव्यांच्या पदरी जे अनेक मंत्री होते, कारकून होते, त्यातल्या एका कारकुनाची मुलगी म्हणजे जिचं चरित्र आपण ऐकणार ती राणी लक्ष्मी. पण त्याच्या आधीची परिस्थिती काय झालेली महाराजा. भरत भूचे सौभाग्य हरवी भरत भूचे सौभाग्य हरवीले भरत भूचे हो भरत भूचे भरत भूचे सौभाग्य हरविले भरत भूचे सौभाग्य हरविले पारतंत्री शत्रूने बद्ध केले पारतंत्री शत्रूने बद्ध केले यत्न करीती नाना भावपूर्ण यत्न करीती नाना भावपूर्ण एकजुटीचे पण त्यात असे नून एकजुटीचे त्यात असे नून भरत भूचे. असा काही प्रसंग असेल तर मी नेहमी ते गाणं म्हणतो, परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. म्हणजे बुवा ते परवशता का नाही म्हटलं, मुद्दामच नाही म्हटलं, पण नाट्यसंगीताचा कार्यक्रम नंतर आहे, माझाच आहे, त्यामुळे उगाच त्यातलं इकडं गायलं म्हणून कोणी कॉपी नको म्हणायला आपल्याला. बुवा किती वेळ कार्यक्रम आहे, घरी फोन करून ठेवतो. नाट्यसंगीत ऐकायची आवड आणि इच्छा आणि वेळ असा असेल तर थांबायचं. पण कीर्तनाचंच अपत्य आहे संगीत नाटक.
आता गेली 20, 25, 30 वर्ष इथं संगीत नाटक झालंच नाही, लोकांना काय कळणार. तेव्हा अनेक पौराणिक कथांवर संगीत नाटक म्हणजे एकच नाटक बुवा एकटा करतो, त्याच्याऐवजी वेगवेगळ्या पात्रांनी आपापली कामं करायची, एंट्री एक्झिट द्यायची, त्यांची गाणी त्यांना म्हणायला लावायची. तेव्हा 1880ला किर्लोस्करांच्या पासून संगीत नाटक जे सुरू झालं ते 1980 पर्यंत, काही नावं ऐकली असतील तर आठवेल, कट्यार काळजात घुसली नाटकापर्यंत संगीत नाटकं जोरदार चालू होती. तेव्हा या 100 वर्षाच्या प्रवासात 1880 ते 1980च्या प्रवासात काही महत्त्वाची नाट्यगीतं जी झाली, लोकप्रिय जी झाली, ती थोडीशी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यासाठी राग कळला पाहिजे असं नाही, फक्त रागवायचं नाही. बरं, ते गाणं कसं ऐकायचं, त्या गाण्यातलं काय ऐकायचं ते मी सांगणार आहे, कारण मी कीर्तनकार आहे, मी काही नुसता गा करून बसणारा माणूसच नाही. तेव्हा ज्यांना त्यातली जाण घ्यायची इच्छा असेल त्याने हे कीर्तन झालं की सेवा गौरव पुरस्कार आहे, आणि हा पुरस्काराचा समारंभ झाला की मग फारच भूक लागली असेल, मग बाहेर जाऊन तोपर्यंत आपलं कार्यक्रम, नाट्यसंगीताचा कार्यक्रम असल्यामुळे हा विषय आता मध्ये केला नाही. असो, बाजीराव पेशव्यांच्या पदरी असलेले एक कारकून ज्यांचं नाव मोरोपंत तांबे, हे मोरोपंत तांबे काशीला गेलेले असताना मनकर्णिकेच्या घाटावर त्यांना ही मुलगी जन्माला आली, म्हणून मनकर्णिकेच्या घाटावर जन्माला आलेली आपली मुलगी म्हणून तिचं नाव ठेवलं मनकर्णिका, म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म झाला मनू. हिचं नाव पहिलं ठेवलं मनकर्णिका, त्याचा शॉर्ट फॉर्म झाला मनू, आणि मग घरातलं लाडाचं नाव छबी, एक छबे अशी नावं तिला पडली. पण या मुलीचं दुर्दैव असं की ही या मुलीच्या 3ऱ्या वर्षी तिची आई गेली, आणि आता फक्त बाबा आणि ती मुलगी. अर्थात जे एका बाजूला दुर्दैव तेच दुसऱ्या बाजूला सुदैव झालं. घरी आई नसल्यामुळं ही मुलगी वडिलांबरोबर दरबारात यायला लागली. घरी न राहता दरबारामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे जे जे शिकतात ते शिकायला लागली, आपोआप ते शिक्षण मिळालं. अर्थात हे सगळं शिकत असताना तिला पोळ्या करता येत होत्या. हो, म्हणजे हे शिकलं म्हणजे चपात्यांचे नकाशे आणि भाताची राख असा काय घरातला स्वयंपाक नव्हता. जेवढं शक्य असेल तेवढा छान स्वयंपाकही पोरगी करायची, उत्तम घर ठेवायची. मात्र पेशव्यांच्या वाड्यामध्ये तशी ही वयानं लहान बाजीराव पेशव्याचा मुलगा नानासाहेब, नानासाहेबाचा मित्र तात्या टोपे, नावं नुसती लक्षात राहील तरी खूप झालं आज, आणि ती कारकुनाची पोरगी म्हणून म्हणजे परकर पुलक घालून. नाना घोडा चालवतो, तात्या घोडा चालवतो, मला का नाही. तिनं घोड्यावाल्याकडनं घोडा शिकून घेतला, आणि आपला सराव चांगला झाला पाहिजे म्हणून ती जेवायच्या मधल्या सुट्टीच्या वेळेला सुद्धा सराव चालू ठेवायची. तुम्ही जा लंच टाइमला, मला टाइम आहे, मी वयाने लहान आहे, मला लवकर जमलं पाहिजे. घोड्याचा पागेदार काही तिला लवकर घोडा देत नसे. ये चबे, तुला काय करायचं घोडा. आणि मग ती म्हणायची रामजा, त्या घोडेवाल्याचं नाव रामजी बाबा, त्याला म्हणायचे रामजा. रामजा काय, जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, कडकडाड उडविन टापा टापा टापा, कडकडाड उडविन टापा टापा टापा, पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका, पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका. हे इतके घोडे असती अधिकार ही तुमच्या हाती, तुमच्या हाती. हे इतके
के घोडे असती अधिकार ही तुमच्या हाती मला हौस आहे ती नाही म्हणू नका मला चिडवू नका नाही म्हणू नका नाही म्हणू नका मला चिडवू नका मी छबील तुमचीच नाही का पुरविता हौस मालिका पुरविता मग पोरगी असं बोलायची त्या रामजाला गप्पच बसायला लागायचं छबे घोडं घेऊन कुठं जाशील कुठं ते दूर दिसती डोंगर आभाळ तयाच्यावर देवाचे तिकडे घर तिथं भेटेल आई रामजा तिथं भेटेल आई मुळी थांबायची नाही तिथं दिसेल आई मुळी थांबायची नाही नुसतं पाहून येते बरका पुरविता हौस मालिका पुरविता हौस मालिका बाबा शेवटी जो रामजा डोक्याला हात लावायचा गधडे थंड घोडा